हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम यू ऑल टू रचनाज नवीन वर्ल्ड. मी आहे सनी आणि ही आहे तुमची लाडकी रचना ताई. सो येस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. सो आज आहे स्पेशल डे. खूपच स्पेशल डे आमच्यासाठी. फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. नायसाचा ओपन हाऊस आहे. लेट्स सी. नायसाची एक्झाम स्टार्ट होती. काय केलं आहे वी डोंट नो, पण आम्ही जास्त पण स्ट्रेस नाही घेत आहोत. जस्ट आता जस्ट म्हणजे लहानच आहे, सो जास्त जज नाही केलं पाहिजे तिला आणि जास्त प्रेशराईज पण नाही केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. सो येस, आता आम्ही रेडी होऊन चाललोय आता तिच्या स्कूलला. सो स्टे ट्यून. काय बोलला टीचर? एवढं अमेझिंग वाटत होतं ना मला. मेन म्हणजे सगळं पॉझिटिव्ह गोष्ट बघून मला अमेझिंग वाटत होतं. असं नाही आहे म्हणजे तिथे नेगेटिव्ह असतं तरी इट्स ओके. लाईक आम्ही फाईन आहोत. आम्ही फक्त त्याच्यात थोडंसं अजून इम्प्रूव्ह कसं होईल तेच बघणार होतो. बट रिझल्ट ओव्हरऑल गुड आहे मी सांगते. सो ओव्हरऑल रिझल्ट नायसाचा मस्त आहे. लाईक अमेझिंग मी बोलू शकते. तिला फक्त त्यांनी ना ॲक्च्युली आता तुम्हाला इथे बाजूला शीट दिसत असेल की त्यांनी ते कसं केलंय. वरती त्यांनी असं म्हणजे ऑलवेज, मग समटाईम्स, त्याच्यानंतर नॉट रेडी आणि एक अजून एक काहीतरी आहे ऑप्शन. तसे त्यांनी ते कॅटेगराईज केलेलं आहे आणि मग खाली त्यांनी असे ते दिलेले आहेत की मिक्स होते की नाही नायसा, अटेन्शन देते की नाही, टीचरचं ऐकते की नाही, कम्युनिकेशन स्किल कसं आहे. मग त्याच्यासमोर ते त्या प्रकारे त्यांनी ते कलर केलेलं आहे. सो सर्वात फर्स्ट जो तुम्ही इथे आता बघतायत की नायसा शेअर नाही करत, म्हणजे समटाईम्स ती शेअर करते आणि हा स्वभाव मला नायसाचा माहिती आहे. तिचं मूड असेल तरच ती शेअर करते, पण बाकीचे जेवढे पण ऑप्शन्स आहेत लाईक कम्युनिकेशन स्किल आणि मिक्स होते त्यात सगळ्यात नायसा ऑलवेज आहे. सो गुड आहे तिचा रिझल्ट. दुसरं ह्याच्यात जे पण त्यांनी कलर्स रिकग्नायझेशन, मग नंबर्स, म्हणजे त्यांना ना ते दाखवायचे फ्लॅश कार्ड्स, त्याच्यावरनं त्यांना विचारायचं की कसं आहे, म्हणजे कोणतं ए कोणतं बी. सो ते सुद्धा तिला जमलेलं आहे. त्याच्यानंतर शेप्स तिला जमलंय आणि एक सर्वात वरती त्यांनी जे लिहिलंय की ऑलवेज नाही, आय स्टे विथ टीचर ओनली. सो नायसा समटाईम्स स्टे विथ टीचर, ऑलवेज नाही. सो ते सुद्धा चांगलं आहे. सो ओव्हरऑल छान होतं आणि त्यांनी जे करून घेतलं आहे त्यांच्याकडनं थ्रू आउट धिस टर्म ते सुद्धा त्यांनी आमच्याबरोबर शेअर केलं. लाईक स्टँडिंग लाईन, मग स्लीपिंग लाईन, मग कर्व, मग सर्कल, काही त्यांनी ह्या शीटमध्ये दिलेलं आहे. आणि इट्स गुड की आम्हाला समजतंय की नायसाचा काय प्रोग्रेस आहे. घरी तर मी घेतेच, पण मग स्कूलमधनं आल्यानंतर नायसामध्ये खूप फरक आलाय. म्हणजे लोकांबरोबर बोलायला लागले, तिला समजायला लागले, मिक्स व्हायला लागली आहे. आणि आम्ही जेव्हा तिला स्कूलमध्ये टाकलं तेव्हा नायसा एवढं बोलत सुद्धा नव्हती, पण जसं स्कूलमध्ये टाकलं तिचे सगळे ते सगळं ती बोलायला लागले. आता तर पूर्ण स्पष्ट बोलते, लाईक पूर्ण सेंटेन्स स्पष्ट बोलते. सो ओव्हरऑल छान आहे. मस्त वाटलं फर्स्ट ओपन हाऊस अटेंड करून. तुला कसं वाटलं? थोडंसं हे होतं, नर्वस होतं कारण फर्स्ट टाइमच आपण ॲज अ पॅरेंट चाललोय. नेहमी आपल्या वेळी म्हणजे पॅरेंट्स यायचे, आपले आई वडील. सो आपण आता ॲज अ पॅरेंट चाललोय तर खूप सारं ऑफकोर्स आता तो ती छोटी आहे, ग्रुप मध्येच आहे, बट इट्स जस्ट द बिगिनिंग. बट स्टील खूप छान वाटलं. सगळे पॅरेंट्स एकदम इमोशनल आणि असे एकदम थोडेसे काय म्हणतात एक्साइटेड होते की नक्की काय सांगतील आमच्या मुलाबद्दल किंवा बेबीबद्दल. बट येस, ओव्हरऑल एकदम छान. सो येस, ऑफकोर्स क्रेडिट गोज टू टीचर्स ऑल्सो, बिकॉज त्यांनी सुद्धा एवढी मेहनत घेतली. आपण आपल्या एका बाळाला जेव्हा शिकवतो घरात तेव्हा आपण म्हणजे असतं ना एक पेशन्स लेवल कुठे ना कुठेतरी आपला तो निघून जातो, पण टीचर्स हॅट्स ऑफ टू देम. ते एवढ्या मुलांना एकाच वेळेस सांभाळतात आणि ते पण एवढ्या लहान मुलांना. प्रत्येकाचे टँट्रम्स, प्रत्येकाचं हे वेगळं असतं. नायसा काय एक्सप्रेस करते फिलिंग्स ते सुद्धा त्यांनी तिथे दिलंय. काय होतं रे सनी? नायसा हॅपी आणि अँग्री ना. हा म्हणजे हॅपी ते तर तुम्हाला माहिती तिथे नाही, आणि अँगर शो करते ती. तर मी त्यांना एक्झॅक्टली विचारलं की एक्झॅक्टली काय कसं ती एक्सप्रेस करते तिचा अँगर. मारते
मारते मला तर मारते केस ओढते बापरे. म्हणजे आता मला एवढं टेन्शन आलं मी बापरे नाहीसा काय काय करते. आता मे बी ती लहान आहे म्हणून ते होत आहे, पण नाही मी तिला थोडं सांगणार आहे की असं नाही करायला पाहिजे. कंप्लेंट्स पण आलेत मला तर की नाहीसा मारते नाहीसाने केस ओढले. सो ते सुद्धा आलेलं आहे. सो तो आत्ताच मला ते थोडंसं कंट्रोल करायला लागेल, नाहीतर एकदा वाढलं ना तर मग तो तिला पण त्रास आणि आपल्याला पण त्रास होणार आहे. पण आज ऍक्च्युली समजलं जेव्हा आपले पॅरेंट आपल्या ओपन हाऊसला यायचे तेव्हा त्यांना ती काय फिलिंग असायची. प्रत्येक पॅरेंट्सला सुद्धा स्ट्रेस होत असेल. सो आता आम्ही पॅरेंट झालोत आणि आम्ही सुद्धा त्यातनं जातो. सो इट्स अ गुड फिलिंग ऍक्च्युली. सो चला मग आजच्या पूर्ण दिवसात आम्ही काय करतो तुम्ही बघतच राहा. येस नायसाला सुट्टी सुद्धा लागली, खूप मोठी सुट्टी आहे. लाईक 14 नोव्हेंबरला आता डायरेक्ट तिची स्कूल रिओपन होणार आहे. सो ह्या पूर्ण एवढे जे आहेत 21-22 दिवस त्याच्यामध्ये नायसा अजून किती वेगळं पण नायसामध्ये दिसून येईल ते नंतरच आपल्याला समजेल. सो यू पीपल स्टे ट्यून. ऐसा कोण आलाय, कोण कोण आलाय? आंटी आजी आली, आंटी आजी आली नायसाची. आंटी आजीला बोल चला आमच्या बरं फिरायला. बोल नंतर येईल. स्ट्रिप्स आते ना वो मिंट जैसा माउंट गेस्टर जैसा तो वो नहीं केलं का जिंजर वाली का ड्रॉप्स आता है चाय में इसके जगह पे ड्रॉप्स नहीं तो क्या है तो मुझे बताना क्योंकि वो सिर्फ मिलता है कि तो महाबलेश्वर किधर क्या चाय में सिर्फ ड्रॉप्स हां अदरक का सिर्फ ड्रॉप वो काम सो आता आमची ऑलमोस्ट दिवाळी शॉपिंग झालेली आहे. ऑलमोस्ट फक्त आता एकच गिफ्ट राहिलेलं आहे, बाकी सगळं झालेलं. एक स्वीट्स वगैरे पण आम्ही आता सगळं घेतलेत. आणि तुम्ही जसं पाहिलं आम्ही विरा फूड्समधनं एक मस्त असं काय म्हणतात हॅम्पर्स असे बनवून घेतलेले आहेत कस्टमाइज. आणि मी म्हणजे आम्ही आमच्या फॅमिलीजला सुद्धा तेच देणार आहोत. प्लस सनीने त्याच्या स्टाफसाठी सुद्धा घेतलेलं आहे. अँड येस वी आर ऑल सेट फॉर दिवाळी. ए टेलर टेलर अरे इथून घ्यायचं आहे टेलर. सगळं रेडी आहे पण टेलरचं काम बरं आपलं बाकीच आहे. ब्लाऊज शिवायला द्यायचा आहे मला. आय जस्ट होप तो टाइमवर देईल मला ब्लाऊज. लेट्स सी. आणि नायसा काय हा तुला झोप आली? झोप. गुड नाईट. बाबा तुला किल्ला घेणार आहे. हो शिवाजी महाराजांचा किल्ला. हो छान छान असतो. त्याच्यात ना मस्त मस्त मावळे असतात, प्राणी असतात, पक्षी असतात, दीदी नसतात, ॲनिमल्स असतात, बर्ड्स असतात. छान छान असतो. जंगल असतं तिथे. फिश असतो. हो फिश पण ठेवू शकतो आपण पॉन्ड मध्ये. आणि पॉन्ड मध्ये फिश काढ. तुला पाहिजे पाहिजे तुला किल्ला घ्यायचा? आपण किल्ला घे. जाऊया ना आपण. उद्या जाऊ. उद्या नाही आजच जायचं. ये आजच जाणार आपण. आजच घेणार. ते काय हे आपण घेऊ. बघ
ठेवला आपण. चल. हो वाव, आम्ही बॅग मध्ये ठेवले. हे मावळे आहेत बाबू. आपण त्या दिवशी पिक्चर बघायला गेलेलो ना शिवाजी महाराजांचा, हा पण घेतलाय. किती घेतलेत मावळे? दोन आहेत. माय गॉड, आता नाईसाचा किल्ला आहे. बघू किल्ला कसा आताचे दिसतो. किल्ले हे असे रेडी येतात. आम्ही लिटरली लहानपणी किल्ले बनवायचो आणि त्याची मजा असायची ना, वेगळीच मजा. किल्ला बनवा, पूर्ण अंग खराब करा, आईचा ओरडा खा. ती एक मज्जाच वेगळी होती लहानपणीची. मला तुम्ही नक्की सांगा, तुम्ही कोण कोण किल्ले बनवायचे लहानपणी कॉमेंट सेक्शन मध्ये. आता इव्हन मावळे त्यावेळेसचे किती हेवी असायचे, तर हे एवढे हलके आहेत, एवढे लाईट वेटेड आहेत. कोण आहे? दादा बोलू नको. किल्ला बघू. किल्ला व्हेर इज अ किल्ला? फायनल बघू कुठला आपला हा किल्ला नाही बाबू, फोर्ट बघू. तिथे बाबांनी घेतलं तुला साईडला. वाव, नाईसाचा किल्ला. आता झाली शॉपिंग वरून. आई गेलेली दादरला, विसरला. थांब नाहीसा, थांब आपण खाली ठेवतोय. नाईसाचा किल्ला रेडी. आले बापले. शॉपिंग आईचं आवडतं. आवळे, आईसाठी रताळ. आवळे दिसले तर काय तिथे भाजीच घेत बसली का मार्केटला. कोथिंबीर वगैरे सांगायला पाहिजे होती तुम्हाला. हो मग किती स्वस्त होतं सगळं छबिलदास मार्केटच्या इथे ना. नाईसाच्या स्कूलमधनं आम्ही लगेच बाहेरच गेलो. तुम्ही जसं पाहिलंच, जेवण नव्हतं बनवलं. आता आल्यावरती वालाची खिचडी, जी फास्ट आणि इन्स्टंट होते. ज्यांना रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी ती रेसिपी आहे. तुम्ही रेसिपी सेक्शनमध्ये जाऊन, प्लेलिस्टमध्ये रेसिपी सेक्शनमध्ये जाऊन ती रेसिपी बघू शकता. आणि नाईसाचा भातसुद्धा ठेवलेला आहे. नाईसा, नाईसा हे काय आहे? वाट लावायला घेतली नाईसा तू. आता तू डब्यात भरणार ते सगळं? मग नाईसा तुझ्या इथे पण ठेवायचे. हात बघ किती खराब केले. जा. एक गाणं होऊन द्या. चला गाणं होऊन द्या. नाईसा ये तू काय लावायला दे मला हेल्प कर. सो सगळे लाईट्स काढले, सगळे लाईट्स लावायचे आणि छान पैकी. आम्हाला आजच उत्सुकता होते, आजच दिवाळी चालू झाली.
वाटतंय की दिवाळी स्टार्ट झालेली आहे. मस्त सगळीकडे फटाक्यांचा आवाज येतोय. खूप लोकांच्या घरी दिवे दिसत आहेत, लाइटिंग दिसत आहेत. एवढं सुंदर दिसतंय ना. आणि लाइटिंग लावल्यानंतर मस्त वाटतंय. सो घरी सगळं काही थोडंफार आम्ही दिवे छोटे छोटे लावले. मजा वाटत होती. नायसनी काय केलं? नायसनी अभ्यास केलं. बापरे, काकीकडे अभ्यास केलं तिने असं ती सांगते हे ना. नाही थांब जरा, पहिले मला बोलू दे. ओके मग तू बोल. हा. सो त्यानंतर सनी गेला क्लिनिकला आणि मी गेली बाजारात. टेलरकडे जायचं होतं. त्याच्यानंतर चकल्यांची ऑर्डर दिलेली त्या घेतल्यात वैभवी सोनटक्के यांच्याकडनं. ह्याच्या आधी मी तुम्हाला त्यांचे मसाले दाखवलेले. सो यांच्याकडनं ती चकली मागवली. अप्रतिम चकली आहे. आय लव्ह दिस साऊंड. म्हणजे दिवाळीत येतं. लहानपणीचे दिवस आठवतात. सकाळ सकाळी 5 वाजता आम्ही खाली जायचो. 5 नाही 5ला उठायचो. 6 वाजता हो घाबरली नाही घाबरली 6 वाजता आम्ही डॉट खाली जायचो आणि फुल फटाके वगैरे वाजवायचो. तेव्हा एक वेगळी धमाल असायची दिवाळीच्या वेळेस. आता सुद्धा ते करू शकतो बट नाहीसा. तू एवढी होली काय झालीये बाय द वे? हा त्यानंतर मी गेली मार्केटला. फुलं वगैरे सगळ्या काही गोष्टी आणल्या. सगळं मस्त चाललेलं. सगळं छान वाटतंय मला. पण ना एक गोष्ट असं खूप वाईट वाटली ती म्हणजे दिवाळी आहे आणि थांब बाबू पाऊस पडतंय आणि आपल्याला सर्वांना आपण जे एकदम अशा घरात राहतो आपल्या सर्वांना असं वाटतं की अरे वाव पाऊस पडतंय किती छान क्लायमेट झालंय. कारण ऍक्च्युली क्लायमेट अमेझिंग झालंय. बाहेर एवढा थंडावा आहे ना. एकदम मस्त वाटतंय. बट जेव्हा मार्केटमध्ये गेली ना तेव्हा वाईट वाटलं की जे हातगाडीवाले असतात जे रस्त्यावर बसतात दिवाळीच्या गोष्टी विकतायत ते बिचारे म्हणजे ते लिटरली त्यांच्या जागेवरनं उठलेले आणि एकदम कोपऱ्यात जाऊन उभे होते. पाऊस पडत होता म्हणून. आणि म्हणजे त्यांचं जे पण कामाचं जे टाइम होतं ते निघून गेलं. कस्टमर्स असे जात होते जे दुकानात आहेत त्यात जात होते. म्हणजे वाईट वाटत होतं. त्यांची पण शेवटी दिवाळी आहे. ते सुद्धा त्यांचं दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी कमवतायत. बट कधी कधी असतं ना आपल्या हातात कोणत्या गोष्टी नसतात. पण खूप असं वाईट वाटलं. आय जस्ट होप उद्या पाऊस नाही पडायला पाहिजे. हे जे पुढचे 4 दिवस असतील त्यांची दिवाळी मस्त जायला पाहिजे. त्यांच्या पण घरात मस्त दिवे मस्त लँटर्न्स असे लागायला पाहिजेत. त्यांच्या फॅमिलीने सुद्धा तेवढीच मजा करायला पाहिजे. ते स्वीट्स खायला पाहिजे. छान कपडे घालायला पाहिजे. आय जस्ट होप आय जस्ट प्रे टू गॉड. आणि आपण सर्वांनी जेवढी मदत होईल तेवढी करायची मदत असं मी सांगेल तुम्हाला. हिचं म्हणजे कढीवर घ्या बोला. इथे मी एवढी दमली. कढीवर घेऊन बोलणं सोपच नाही. एका हाताने मोबाईल आणि एका हाताने नाहीसा आता मोठी होत चालली. कसं पॉसिबल आहे? एनिवेज खूप छान गेला आहे माझा आजचा दिवस. आणि मी मस्त एकदम कम्फर्टेबल कुर्ता सेट घातलेला आहे. फेस्टिवल आहे सो थोडं तरी ट्रेडिशनल क्लोथ घातले की एक वेगळीच मजा असते. नायसाचं काय हे नायसा आणि आई मॅचिंग झालेत. म्हणजे तू ब्लॅक आहेस मी ग्रे पण थोडंफार मॅचिंग होत आपण. सो हे कुर्ता सेट मी घेतला आहे. फॅशन फ्युजन म्हणून एक इंस्टाग्रामवरती पेज आहे. अमेझिंग कलर्स आहेत तिच्याकडे. मी एवढी कन्फ्यूज झाली ना ते सगळे कलर्स बघून. पीच पिंक ग्रीन ग्रे खूप सुंदर कलर. तुम्ही नक्कीच विजिट करा. एकदम छान आहेत. कॉटन आहे मटेरियल. फॅब्रिक खूप मस्त आहे आणि मेन म्हणजे खूप कम्फर्टेबल आहे. पूर्ण कुर्ता सेट आहे हा. मला खूप आवडलाय. सो थँक्यू सो मच फॅशन फ्युजन. तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा या पेजला जर तुम्हाला इनकेस कोणाला हवे असतील तर. सो सनी ऐक माझा हात दुखायला लागले. सो सनी अजून क्लिनिक मधनं आलेला नाहीये. वाजले आहेत 10. अजून मला जेवण बनवायचंय. सो फटाफट आता जेवण बनवते. अँड आय जस्ट होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय. टेक केअर अँड काय बाबू असं लिव्ह लाफ अँड लव्ह. आणि नायसा बोलते लव्ह यू. हो
आई कोणाची आहे? माझी आई. हो. आई आवडते का बाबा? आई वाढ. आई आवडते. हो. चॉकलेट्स कोण देतं, आई का बाबा? आई. ही पक्की शाणी आहे का मी म्हणून आई बोलते. बाय बाय कर. बाय. बाय. उद्या भेटू आपण. मस्त मस्त एन्जॉय करा. बोल. मस्त एन्जॉय करा. स्टे अवे फ्रॉम फायर क्रॅकर्स. म्हणजे फायर क्रॅकर्स करा, म्हणजे फटाके वगैरे वाजवा, पण स्वतःची काळजी घ्या. एकदम असे एक्साइटमेंट मध्ये जाऊ नका. ए बाय.